मी संजय प्रेमिला दुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की बंजारा समाजाचे नेते माननीय श्री संजय राठोड व माननीय श्री इंद्रनील नाईक यांचे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात झालेल्या निवडीबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक युवा नेते राजेंद्र सोमू राठोड, श्री सेवालाल स्पोर्ट्स क्लब, श्री सेवालाल ग्रुप व राठोड परिवार विटा। यार दोन कुत्रे पपीज एक्झॅक्टली, आणि तेही अशा व्यक्ती बरोबर ज्याला कुत्र्यांबाबतीत काहीच माहित नाही। एवढ्या मोठ्या स्टार्टअपच्या फाउंडर बरोबर लग्न झाल्यावर तुमचं अर्ध आयुष्य व्हिडिओ कॉलवरच जाईल। नवीन घर, नवीन लोक, नवीन पद्धती, लग्नानंतर भरपूर काही बदलतं, पण फक्त माझ्यासाठीच का? कोण वरील मी नसतोय, पण ते होतील का? ही आपला स्टार्टअप मध्ये खूपच बिझी असणार, माहित नाही लग्नानंतर किती वेळ मिळणार। नशिबाजी ऍटलीस्ट लग्नासाठी तरी वेळ काढावा लागला। नवीन सुरुवातीची जबाबदारी थोडी तुझी थोडी माझी। फॉर मॅरेज इज क्राफ्टेड बाय यू, रिवा बाय तनिष्क। स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल, सेंट्रल बस स्टँडच्या समोर, पलूस 416-310। दिनांक 22 ते 23 डिसेंबर 2024। वेळ सकाळी 11 ते रात्री 8। संपर्क 7875993333 अथवा 9765661804। जिल्ह्याला एकही मंत्रिपद नाही, मोठा नेता महायुतीत जाण्याची शक्यता। बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे सांगली जिल्ह्यात मंत्रिपद राखून ठेवले। देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दिमाखात साजरा करण्यात आला, परंतु मुख्यमंत्रीपदापासून गृहमंत्रीपदापर्यंत मंत्रिपद भूषवलेले सांगली जिल्हा मात्र या मंत्रिपदापासून वंचित राहिला। किंबहुना महायुती सरकारमध्ये सांगली जिल्ह्यातील एक बडा नेता सामील होणार असून त्याच्यासाठी मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले असल्याची चर्चा रंगू लागली आहे। सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघात महायुतीने दणदणीत विजय मिळवला, तरीही एकही मंत्रिपद न मिळाल्याने जोरदार चर्चा सुरू आहे। राज्याच्या राजकारणात अजित पवार, शरद पवार यांच्या भेटीगाठी वाढलेल्या असून जयंत पाटील यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी महायुती सरकारमध्ये सामील होण्याच्या बाबतीत योग्य वेळी निर्णय घेऊ असे बोलल्याचे समजते। त्यामुळे जयंत पाटील यांच्यासारखा मोठा नेता जर महायुतीत येणार असेल तर त्याच्यासाठीच मंत्रिपद रिक्त ठेवल्याची चर्चा आहे। अन्यथा पालकमंत्रीपद भूषवलेले सुरेश खाडे, गाडगीळ तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे गोपीचंद पडळकर यांच्यापैकी कोणालाही मंत्रिपद मिळाले नाही, यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे।